हॅलो नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं, काकींचं, काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नपरी. तर आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केली आहे. अजून माझी देवपूजा व्हायची आहे आज. आता मी देवपूजासुद्धा करून घेणार आहे. चला तर मग बघूया. तर टिफिनसाठी आज मी इकडे काळ्या वाटाण्याची भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली होती. त्यामध्ये 2 चमच्यावर तेल टाकून घेतलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 कांदे आणि 1 टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे. ती मी आता ह्याच्यामध्ये टाकून दिली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर आलं लसूण पेस्टसुद्धा टाकून घेतली आहे. आता मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. यानंतर याच्यामध्ये मी खोबरं, पांढरं तीळ आणि जिरे याचं वाटण करून फ्रीजला ठेवलं होतं. त्यातील 2 चमचे वाटण मी यामध्ये टाकून दिलं आहे. आता मी हे एकत्रित करून चांगलं याला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. इकडे मी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं आहे. याला बघू शकता तेलसुद्धा सुटलं आहे. हा मसाला चांगला भाजला आहे. यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचे आहेत. यानंतर याच्यामध्ये मी जिरा धना पावडर, लाल तिखट आणि थोडी हळद टाकून घेतली आहे. मीठ मी वाटाणा शिजवतानाच त्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही. आता मसाले मी चांगले परतवून घेतले आहेत आणि आता याच्यामध्ये मी शिजवलेला काळा वाटाणा टाकून घेणार आहे. काळा वाटाणा मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. तर याच्यामध्ये मी आता शिजवलेला काळा वाटाणा टाकून घेतला आहे आणि आता यावर झाकण ठेवून याला चांगली उकळी घेऊ देणार आहे. तर माझं शूटिंगचं स्टँड गावी राहिल्यामुळे मी हातामध्ये एका मोबाईल पकडून दुसऱ्या हाताने रेसिपी बनवत असते. तर तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. तर थोड्या वेळाने बघू शकता इकडे मस्त अशी काळा वाटाण्याची भाजी तयार झाली आहे. तर चपात्यासुद्धा माझ्या तयार आहेत. मी मिस्टरांचा टिफिनसुद्धा आता भरून देणार आहे. तर इकडे मी माझ्यासाठी चहासुद्धा ठेवून घेतला आहे आणि साईडला कुकरसुद्धा लावून दिला आहे. तर किचन ओटासुद्धा माझा साफ करून झाला आहे. तर चला तर मग आता मी मस्त असा चहा घेणार आहे आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर दुपारची वेळ झाली होती, 1:30 वाजले होते आणि मी माझ्यासाठी इकडे जेवायला घेतलं होतं आणि आमची श्रीषा आता पुढे सरकायला शिकली आहे. त्यामुळे इथे बघू शकता तिचं माझ्या ताटातलं चपाती ओढण्याचं काम सुरू आहे. तर ती अशी मी ताटपाटी खेचते तर ती पुढं पुढं अशी सरकून माझ्या ताटातली चपाती तिचं खेचायचं सुरू आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही. इथे तिला चपाती मी थोडी हातात दिली. त्यानंतर तिचं ती खेळत बसली. माझी बाकीचीसुद्धा कामं झाली आहेत. आता मी आमच्या श्रीषालासुद्धा झोपवून घेणार आहे. तर चला मी मस्त असं जेवण करून घेते आणि श्रीषालासुद्धा झोपवून घेते. जेवण झाल्यानंतर इकडे ना आमच्या बिल्डिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आमच्या बिल्डिंगची लाईट गेली होती. श्रीषाला आमच्या खूप गरम होत होतं, त्यामुळे तिची किरकिर चालू होती. ती खूप रडत होती. तर मी तिला अशा पद्धतीने हवा घालते तर तिला खूप हसायला येत होतं. अशा पद्धतीने माझं आणि श्रीषाचं दिवसभर चाललेलं असतं दोघींचं. ती अशी मस्त खेळत दंगा करते, खेळते, झोपते. तर अशा पद्धतीने आमच्या दोघींचा दिवस कसा जातो आम्हालासुद्धा समजत नाही. तर चला आता लाईट आली की मी हिला झोपवून घेणार आहे आणि मी सुद्धा थोडा आराम करून घेणार आहे. तर संध्याकाळचं माझं सगळं काम झालं आहे. तर जेवणात मी मस्त अशी रव्याची खीर बनवली आहे, एकदम फास्ट, साधी आणि सोप्या पद्धतीने तुमच्याशी मी पुढे नक्की शेअर करेन. तर मी अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि श्रीषासुद्धा आमची अशा पद्धतीने तयार झाली आहे.
तर आज आहे माझा बर्थडे, तर मिस्टरांनी येताना केक घेऊन आले होते आणि आता आम्ही केक कटिंग करून घेणार आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की आपण बाहेरून जेवण मागूया. तर मी बोलले की मी घरात जेवण बनवलं आहे तर नको. तर मी फक्त आता आम्ही केक कट करून घेणार आहे आणि घरी तर मी सगळं जेवण बनवलेलंच आहे. तर गोडामध्ये मी बनवली आहे रवा खीर, तुमच्याशी शेअर करते. आणि मस्त आमची श्रीषा बघू शकता अशी इकडे तयार झाली आहे फ्रॉक घालून आणि मी अशी ड्रेस घालून तयार झाली आहे. श्रीषामुळं मी काही साडी नेसली नाही, ड्रेसच घातला आहे. चला तर मग आम्ही केक कट करून घेतो, तुम्ही सुद्धा या खायला. तर मस्त असा पायनॅपल फ्लेवरचा केक मिस्टर येताना घेऊन आले होते. तर आता आम्ही कट करून घेणार आहे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे शुभांगी, हॅपी बर्थडे टू यू. तर आम्ही इकडे केक मस्त असा कट केलेला आहे, तुम्ही सुद्धा केक खायला नक्की या. तर आता आम्ही जेवण करून घेणार आहे आणि हे आहे श्रीषाचे बाबा. तर चला तर मग मस्त केकसुद्धा खायला या आणि खीरसुद्धा खायला या. चला तर मग यानंतर आम्ही तिघांनी मिळून मस्त असे छान छान फोटो काढून घेतले. तर इकडे मी बनवते रवा खीर, झटपट आणि सोप्याने साध्या पद्धतीने बनणारी. तर मोठ्या चमच्याने 3 चमचे रवा मी इकडे घेतला आहे, त्यामध्ये तूप टाकून घेतलं आहे. आता रवा मी चांगला भाजून घेणार आहे. तर मिस्टरांचं सुरू होतं आपण बाहेर जेवायला जाऊया, नाहीतर बाहेरून जेवण मागूया. तर मी बोलली की मी घरी जेवण बनवलं होतं, फक्त माझी गोड काहीतरी बनवायचं राहिलं होतं. तर मग मी ठरवलं की झटपट अशी बनणारी रवा खीर बनवते. त्यामुळं मी बोलले की बाहेरून जेवायला नको, किंवा बाहेर श्रीषा लहान असल्यामुळे बाहेर जेवायलासुद्धा जायला नको. तर घरीच आम्ही जेवलो, मस्त एन्जॉय केलं. तर इकडे रवासुद्धा भाजला आहे. आता दुधामध्ये मी हा रवा टाकून देणार आहे. तर इकडे मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं, दूध गरम करायला ठेवलं होतं, दूधसुद्धा गरम झालं आहे. त्यामध्ये आता मी रवा टाकून घेणार आहे. रवा टाकून घेतल्यानंतर आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, नाहीतर रवा काय होतो भांड्याच्या तळाला जाऊन चिकटून बसतो आणि रवा खाली करपण्याची शक्यता असते. त्यानंतर याच्यामध्ये मी गोडीनुसार साखर टाकून घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत साखर हवी आहे तेवढी तुम्ही साखर टाकून घेऊ शकता. साखर टाकल्यानंतरसुद्धा मी हलवून घेतलं आहे. साखरसुद्धा ना खाली तळाला जाऊन एका ठिकाणी बसायला नको म्हणून अशा पद्धतीने मी साखरसुद्धा मिक्स करून घेतली आहे. तर इथे मी 1 चमचाभर वेलची आणि जायफळ या दोन्हीची पावडर टाकून घेतली आहे. तर मी फ्रीजमध्ये ना जायफळ आणि वेलची पावडर करून डबा भरून ठेवून देते, की जेणेकरून अशा कुठल्या गोष्टी बनवल्या की पटकन आपल्याला त्या वापरता याव्यात. यानंतर याच्यामध्ये मी घरी बनवलेली काजू बदाम पिस्ता पावडर होती माझ्याकडे, त्यातलीच मी 2 चमचे पावडर टाकून घेतली आहे. याच्यामध्ये तुम्ही अख्खे काजू बदाम टाकलात तरीसुद्धा खायला खूप छान लागते. तर माझ्याकडे पावडर अवेलेबल होती म्हणून मी पटकन टाकून दिली. तर त्यानंतर याच्यामध्ये मी 4-5 केशरच्या कांड्यासुद्धा टाकून दिल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी सर्व एकत्रित मिक्स करून घेत आहे. तर आपल्याला रवा शिजेपर्यंत आणि दुधाला थोडा घट्टपणा येईपर्यंत ही गॅसवर खीर ठेवून द्यायची आहे. तर इकडे बघू शकता मस्त अशी रवा खीर तयार झाली आहे. झट आणि पटकी तयार होणारी एकदम साधी आणि सोपी पद्धत. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा रवा खीर, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. आणि हो नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला रवा खीर कशी वाटली. चला तर मग आम्हीसुद्धा मस्त जेवण करून घेणार आहे. तुम्हीसुद्धा या नक्की जेवायला.
तर आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज कमेंटसुद्धा करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. शुभरात्री.